राज्यभरामध्ये ज्या लहान मुलींवर अन्याय अत्याचाराचे प्रसंग चालू आहेत या प्रकरणावरनं संपूर्ण राज्यभरातनं पडसाद उमटत आहेत। या राज्यामध्ये असणाऱ्या राज्याच्या सचिव या महिला असताना देखील या राज्यात अशा घटना घडत आहेत। या राज्याच्या डीजीपी असणाऱ्या मॅडम देखील महिला आहेत, तरी देखील अशा घटना घडत आहेत। आणि त्याचबरोबरीनं अतिशय जबाबदार पद असणाऱ्या महिला आयोगाचं अध्यक्षपद असणाऱ्या रुपाली चाकणकर ह्या देखील अशा प्रकरणी अशा प्रसंगी अतिशय बेताल आणि असंवेदनशील वक्तव्य करत आहेत। अशा घटना घडत असताना या जबाबदार पदावर असणाऱ्या कुठल्याही महिलेकडनं योग्य ती भूमिका घेताना दिसत नाहीये। आमचा आंबेडकरी चळवळीतल्या सर्व पक्ष संघटनांच्या महिलांच्या तर्फे आज पुण्यामध्ये हे आंदोलन होत आहे। कलेक्टर ऑफिसला आपण हे निवेदन देत असताना आम्ही एक आवाहन करत आहोत की राज्य सचिव आणि त्याचबरोबरीने डीजीपी मॅडम यांनी आतापर्यंत आणि त्याचबरोबरीने महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांनी या 2 दिवसामध्ये ज्या काही कारवाई केलेल्या आहेत, ज्या काही प्रशासकीय भूमिका घेतलेल्या आहेत, त्याची एक श्वेतपत्रिका 24 तासाच्या आत राज्याच्या समोर सादर करावी की या प्रकरणाला अनुसरून त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे, त्यांचं पुढचं नियोजन काय आहे आणि आरोपीला फाशीची शिक्षा बरोबरच राज्यभरामध्ये कुठल्या त्यांच्या भूमिका असणार आहे याच्या श्वेतपत्रिका त्यांनी डिक्लेअर कराव्यात। आणि त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी या सर्व प्रकारच्या जबाबदारीने आणि गांभीर्याने लक्ष देऊन महिला आयोगाच्या पदावर अतिशय जबाबदार पदावर असणाऱ्या बेताल वक्तव्य करणाऱ्या रुपाली चाकणकर यांची ताबडतोब हकालपट्टी करावी अशी मागणी आम्ही या माध्यमातून करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।